कपटी भावजय. गावाच्या कडेला असलेले एक शांत साधं घर. त्या घरात राहत होती सुनीता, एक निरागस, मनाने स्वच्छ आणि मेहनती मुलगी. तिचं लग्न झालं होतं राजेश सोबत, जो स्वभावाने साधा पण कुटुंबावर जीवापाड प्रेम करणारा होता. घरात सासू, सासरे आणि मोठा दीर व त्याची बायको मीनाक्षी म्हणजे भावजय राहत होती. सुरुवातीला सगळं ठीक होतं, पण हळूहळू सुनीताला जाणवायला लागलं की मीनाक्षीच्या चेहऱ्यावरचं हसू खोटं आहे. मीनाक्षी बाहेरून खूप गोड बोलायची. अगं सुनीता, तू थकली असशील, मी करते काम. पण आतून मात्र ती सुनीताच्या प्रत्येक गोष्टीत चुका काढायची. सासूच्या कानात ती सतत भर घालायची. आई, सुनीता काम टाळते, तुमच्याशी नीट बोलत नाही. सासू ही हळूहळू बदलायला लागली. तिचा विश्वास मीनाक्षीवर जास्त आणि सुनीतावर कमी होऊ लागला. नात्यांमध्ये विष निर्माण होऊ लागले. राजेश ऑफिसला गेल्यावर मीनाक्षी सुनीताला मुद्दाम त्रास द्यायची. हे नीट नाही केलं, ते नीट नाही केलं, तुझ्या माहेरी असं शिकवलं का? कधी कधी तर ती घरात मुद्दाम वाद घालून सगळ्यांसमोर सुनीताला दोषी ठरवायची. सुनीता मात्र शांतपणे सगळं सहन करत होती, कारण तिला वाटायचं एक दिवस सगळं ठीक होईल. एक दिवस मीनाक्षीने मोठा डाव रचला. घरातले पैसे तिनेच लपवले आणि सगळ्यांसमोर आरोप केला. आई, पैसे सुनीताने घेतलेत, मला खात्री आहे. सगळे सुनीताकडे बघायला लागले. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण शब्द नव्हते. राजेशही थोडा संभ्रमात पडला. त्याने विचारलं, सुनीता, खरं सांग. त्या क्षणी तिचं मन तुटलं. 2 दिवसांनी सासऱ्यांना काही कागद शोधताना पैसे मीनाक्षीच्या कपाटात सापडले. सगळं उघड झालं. घरात शांतता पसरली. सासूने रडत सुनीताची माफी मागितली. बाळा, आम्ही तुला ओळखू शकलो नाही. राजेशही खूप खचला. मी तुझ्यावर विश्वास ठेवायला हवा होता. कपटी चेहरा उघड झाला. मीनाक्षीचं खरं रूप सगळ्यांसमोर आलं. तिने मान खाली घातली. पण आता उशीर झाला होता. घरात तिचं महत्त्व संपलं होतं. नवीन सुरुवात होते. सुनीता पुन्हा हसली, पण आता ती आधीसारखी भोळी नव्हती. तिने स्वतःसाठी उभं राहायला शिकली होती. राजेशने तिचा हात धरला. आता कुणालाही तुझ्यावर अन्याय करू देणार नाही. कधी कधी घरातलेच लोक आपल्याला सर्वात जास्त दुखावतात, पण सत्य कायम लपून राहत नाही. कपटी लोक काही काळ जिंकतात, पण शेवटी सत्यच जिंकतं. मीनाक्षीमध्ये बदल्याची आग धगधगत असते आणि सुनीताची ताकद मजबूत होते. सुनीताच्या आयुष्यात सत्याचा विजय झाला होता, पण मीनाक्षीच्या मनात मात्र सुडाची आग धगधगत होती. घरात सगळ्यांचा विश्वास गमावल्यामुळे तिचं मन अधिकच कडवट झालं होतं. इथूनच सुडाची ठिणगी पेटते. एक रात्री मीनाक्षी एकटीच बसून विचार करत होती. सुनीतामुळे माझं सगळं गेलं, आता तिला शांत बसू देणार नाही. तिने पुन्हा एक योजना आखली, नवीन खेळी केली. मीनाक्षीने घराबाहेरच्या लोकांमध्ये अफवा पसरायला सुरुवात केली. सुनीता खूप चतुर आहे, घरात सगळ्यांना आपल्या बाजूला वळवते. शेजाऱ्यांमध्ये कुजबूज सुरू झाली. काही नातेवाईकही हळूहळू संशयाने बघायला लागले. राजेशच्या पण मनात शंका आली. मीनाक्षीने यावेळी थेट राजेशलाच लक्ष केलं. राजेश, तुला वाटतं का सुनीता इतकी साधी आहे? ऑफिसमधल्या तिच्या वागण्याबद्दल मला काही ऐकायला आलंय. राजेश क्षणभर गोंधळला, पण यावेळी त्याने शांतपणे उत्तर दिलं. बस, पुरे झालं आता. मला माझ्या बायकोवर पूर्ण विश्वास आहे. त्या एका वाक्याने मीनाक्षीचा प्लॅन अर्धवटच कोसळला. सुनीतामध्ये पण बदल झाला. सुनीता आता आधीसारखी शांत नव्हती. तिने ठरवलं, आता अन्याय सहन करायचा नाही, उत्तर द्यायचं. तिने स्वतःच्या कामावर लक्ष दिलं, नवीन कौशल्य शिकायला सुरुवात केली आणि घरातही आत्मविश्वासाने वागू लागली. मीनाक्षीने शेवटचा प्लॅन केला. तिने बनावट पुरावे तयार करून सुनीताला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी सुनीता सावध होती. तिने आधीच
तिच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवायला सुरुवात केली. सत्याचा पुन्हा विजय होतो. एक दिवस सगळ्यांसमोर सुनीताने मीनाक्षीचे खरे कारनामे उघड केले. मोबाईलमधले रेकॉर्डिंग, मेसेजेस सगळं स्पष्ट झालं. सासरे रागाने म्हणाले, आता पुरे, या घरात कपटाला जागा नाही. मीनाक्षीला शेवटी घर सोडावं लागलं. ती जाताना एकदाच मागे वळून बघत होती. तिच्या डोळ्यात पश्चाताप होता. पण वेळ निघून गेली होती. सुनीता आता फक्त एक सून नव्हती, ती स्वतःसाठी उभी राहणारी आत्मविश्वासू स्त्री बनली होती. राजेश तिच्या बाजूला ठाम उभा होता. वाईट लोकांनी कितीही डाव आखले तरी धैर्य, संयम आणि सत्य यांच्यापुढे ते टिकत नाहीत. काळ पुढे सरकत होता. मीनाक्षी घर सोडून गेल्यानंतर घरात शांतता तर होती, पण त्या शांततेत एक वेदना लपलेली होती. सुनीता बाहेरून मजबूत झाली होती, पण मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात अजूनही तिने भोगलेलं दुःख जिवंत होतं. एक संध्याकाळ सुनीता गच्चीत उभी राहून आकाशाकडे पाहत होती. डोळ्यात नकळत पाणी आलं. राजेश हळूच तिच्या जवळ आला. अजूनही विसरली नाहीस ना सगळं? सुनीता हलकसं हसली. विसरायचा प्रयत्न करते, पण काही जखमा वेळेनं भरतात, विसरता येत नाहीत. राजेशने तिचा हात धरला. मी आहे ना तुझ्यासोबत, आता तुझ्या डोळ्यात अश्रू येऊ देणार नाही. त्या शब्दांनी तिचं मन हलकं झालं. एक दिवस अचानक फोन आला. मीनाक्षी खूप आजारी होती, एकटी, कुणीही जवळ नव्हतं. हे ऐकून घरात शांतता पसरली. सासूच्या डोळ्यात पाणी आलं. ती काहीही असली तरी माझी सून आहे, मला तिच्याकडे जायचं आहे. सगळ्यांच्या नजरा सुनीताकडे वळल्या. सुनीताच्या मनात वादळ सुरू झालं. जिने मला इतका त्रास दिला, तिच्यासाठी मी जावं, पण तिच्या संस्कारांनी तिला थांबवलं. ती हळू आवाजात म्हणाली, चलूया आई, माणुसकी मोठी असते. रुग्णालयात मीनाक्षी बेडवर पडलेली होती, कमजोर, एकटी आणि पश्चातापाने भरलेली. सुनीताला पाहताच तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. सुनीता, मला माफ कर, मी तुझं आयुष्य नरक केलं. तिचा आवाज थरथरत होता. सुनीता शांतपणे तिच्याजवळ बसली. ताई, भूतकाळ बदलता येत नाही, पण आपण पुढचं आयुष्य चांगलं करू शकतो. मीनाक्षीने सुनीताचा हात घट्ट धरला. तू खूप मोठी आहेस, मी तुला कधीच समजू शकले नाही. काही दिवसात तिची तब्येत आणखी खालावली आणि एक दिवस ती या जगाला कायमची सोडून गेली. घरात पुन्हा एकदा दुःखाचं सावट पसरलं. काळाने हळूहळू सगळं बदलायला सुरुवात केली. सुनीताने तिच्या दुःखाला ताकद बनवलं. तिने स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू केला. घरातूनच काम करत ती हळूहळू यशाच्या शिखरावर पोहोचू लागली. लोक तिचं कौतुक करू लागले. इतक्या संकटातूनही ही स्त्री उभी राहिली. राजेश अभिमानाने म्हणायचा, ही माझी बायको आहे. एका कार्यक्रमात सुनीता स्टेजवर उभी होती. तिने सांगितलं, जीवनात कितीही वाईट अनुभव आले तरी आपण चांगुलपणा सोडू नये, कारण शेवटी तोच आपल्याला पुढे घेऊन जातो. तिच्या डोळ्यात आत्मविश्वास होता आणि चेहऱ्यावर समाधान. कथेचा शेवट पण प्रेरणेची सुरुवात. कपटी भावजाईने दिलेलं दुःख पश्चातापात संपलं आणि सुनीताचं आयुष्य संघर्षातून यशाकडे झेपावलं. जखमा खोल असल्या तरी क्षमाशक्ती आणि मेहनत त्यांना सोन्यासारखं बनवतात. कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल धन्यवाद.